नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र काबाडी आणि तुम्ही पाहतात न्यूज 36 महाराष्ट्र। 5 आठवडे झाले इराणचं अमेरिकेसह इस्रायल बरोबर युद्ध सुरू आहे। संपूर्ण जग युद्ध थांबायची वाट बघते, कारण बॉम्ब वर्षा इराण आणि इस्रायलमध्ये होत असली तरी अर्थव्यवस्थेवरचा हल्ला पूर्ण जग अनुभवत आहे। खरं तर दीर्घकालीन युद्ध कोणालाच परवडत नसतं आणि याच दृष्टिकोनातून अमेरिका युद्धात उतरला होता की आपण 4-5 दिवसात इराणचा खेळ खल्लास करून टाकू। पण आयतुल्ला खामेनी यांना पहिल्याच दिवशी मारल्यानंतर सुद्धा अमेरिकेचा युद्धनीतीचा फुगा असते असते फुस होत गेला। म्हणजे अमेरिका युद्ध हरला का? आता भारतात अनेक पत्रकार लेखणी घेऊन इराणच्या बाजूने लढतात आणि त्यांनी इराणला विजय देखील घोषित केले। इराणचा चिवट प्रतिकार म्हणजे विजय नव्हे, हे न मानणाऱ्या पत्रकारांना कशाला सांगावं। पण पैसा घेऊन टाळ्या पिटणारे आणि पैसे मिळाले नाही तरी आपल्या भिकार मानसिकतेचे प्रकटीकरण करणारे अविवेकी पत्रकार बरेच आहेत। मित्रांनो, साधी सरळ गोष्ट आहे, अमेरिकेचा प्रतिकार करू शकणारा जगात एकमेव देश आहे, तो म्हणजे रशिया आणि अगदी थोडाफार चीन। अमेरिकेने ठरवलं तर बहुतांश जग फार तर 3 ते 4 तासात नष्ट करू शकतो। इराणचं काय? पण आपल्याकडे ना गंमतच आहे, इराणसाठी ऊर बडवणारे आणि इराणसाठी आनंदाने नाचणारे लोक पण आपल्याकडे आहेत। अमेरिका आणि इस्रायलने इराणवर प्रचंड अटॅक केले, मिसाईल फॅसिलिटी उडवल्या, बंकर उडवले, हजारो सैनिक मारले, पाणी शुद्धीकरण प्लांट पण उडवला, उद्या वीज निर्मिती केंद्र पण उडून टाकतील। हजारो सैनिक मारले तरी म्हणे इराणने धडा शिकवला। अरे कसला धडा शिकवला? इराणकडे आता फारसं काही राहिलं नाही, सैनिक घाबरलेत, काही सैनिकांनी तर मैदान पण सोडले। अमेरिका इराणला लवकरच गुडघ्यावर आणेल आणि जमलं तर त्यांच्याकडे शुद्ध युरेनियम पण जप्त करून ताब्यात घेईल, क्षेपणास्त्राचा संपूर्ण कार्यक्रम उधळून लावेल आणि शक्य झालं तर रिजिम पण चेंज करून टाकेल। जसं अमेरिकेने रशियाला 4 वर्षे युद्धात बिझी ठेवलं, तसं रशियाला वाटते अमेरिकेने पण युद्धात बिझी राहावं, पण तसं होणार नाही। ट्रम्प वेड्याचं सोंग करतो, तो वेडा नाही। ट्रम्प युद्ध लवकर थांबवतील आणि तेही आपल्या अटी शर्तीवर। जगाच्या दृष्टीने इराणला दाबणं गरजेचं आहे। एकतर त्याने स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद केलंय आणि बहुतांश जगाची कोंडी केलेली आहे। जरी अमेरिकेचं मूळ उद्दिष्ट इराणच्या तेलावर नियंत्रण मिळवणं असलं तरी त्यासाठी अमेरिका वेळ पडली तर सगळं काही ताब्यात घेईल। इराणचं उद्दिष्ट इस्रायलला देश संपवणं आहे, त्यासाठी त्याने हुती, हमास, हिजबुल्ला या दहशतवादी संघटना बनवल्या, पाळल्या, पोसल्या। अरे तुम्हाला अणुसंपन्न व्हायचंय पण देशाच्या सुरक्षेसाठी नाही तर इस्रायल देश जगाच्या पाठीवरून नष्ट करण्यासाठी, ही भावना सर्वथा चुकीची आहे। त्यामुळे अमेरिकेची जरी दंडेलशाही असली तरी ती इस्रायलच्या हिताची आहे। आणि जरी इराण आणि अमेरिका दोघांचं वर्तन तसं गैर वाटत असलं तरी आपण कोण जस्टिफाय करणार आहे? काही गळाकाढू लोक म्हणतात भारताने इराणची बाजू घ्यायला हवी। अरे काय गरज पडली आहे? भारत तटस्थ राहणं हेच बरोबर आहे। फार तर भारत मध्यस्थी करू शकतो, कारण ती करण्याची ताकद सध्या भारताकडे आहे। पण नोबेल प्राइज मिळवण्याची दिवा स्वप्न पाहणारे ट्रम्प कोणाची मध्यस्थी स्वीकार करणार नाहीत आणि स्वतःच निर्णय घेतील आणि मी युद्ध कसं थांबवलं हे जगाला रंगवून सांगतील, स्वतःची पाठ थोपटून घेतील। जरी या युद्धात अमेरिकेला नाटोने पाठिंबा दिला नसला तरी अमेरिकेचं तेवढं नुकसान झालेलं नाही आणि होणारही नाही। मुळात या युद्धानंतर डॉलर एवढा स्ट्रॉंग झाला, एक प्रचंड फायदा अमेरिकेला झाला आणि जे थोडंफार नुकसान झाले ते अमेरिका त्याच्या जे छायाछत्राखाली देश आहेत त्या राष्ट्रांकडून निश्चित वसूल करेल। अमेरिका त्यांना जबरदस्तीने शस्त्र विकत घ्यायला भाग पाडेल। त्यामुळे युद्ध कधीही संपलं तरी अमेरिका हे युद्ध जिंकलंच आहे। मोठं नुकसान मात्र इराणचं आणि खालोखाल इस्रायलचं झालेलं आहे। इराणला वाटतं की अमेरिका मोठ्या प्रमाणात सैनिक इराणमध्ये उतरवेल आणि आम्ही त्यांचा खात्मा करू।
ट्रम्प किंवा त्यांची मिलिटरी थिंक टँक ही चुकूनही करणार नाहीत आणि इराणचे मनसुबे मुळीच यशस्वी होणार नाहीत. मुळात इराण गोरिल्ला युद्ध लढते. अमेरिका AI आणि तंत्रज्ञान वापरते. इराणी सैन्यांचा आता आत्मविश्वास खूप कमी झालेला आहे, तर अमेरिकन सैन्य हे फक्त आदेशाचे धनी आहेत. इराणचा उद्देश आत्मरक्षा आहे आणि अमेरिकेला आम्ही शक्तिवान आहोत हे सिद्ध करायचं. इराणला प्रतिकार करायचा आहे, अमेरिकेला युद्ध जिंकायचं आहे. इराणची मानसिकता अस्तित्वासाठी आहे, तर अमेरिकेची अहंकारासाठी आहे. अमेरिकेचा युद्ध संपण्याचा अंदाज जरी चुकला असला, पण त्यांचा विजय त्यांना हुलकावणी देणार नाही. लवकरात लवकर इराणला ते पूर्णपणे जेरीस आणतील. अणु कार्यक्रम व लांब पल्ल्यांचा क्षेपणास्त्र कार्यक्रम ते पूर्णपणे उद्ध्वस्त करूनच पॉज घेतील. भारतातील पत्रकारांना म्हणावं, तुमच्या सहानुभूतीवर युद्ध जिंकली जात नाही. त्यासाठी त्या देशाला समोरच्यापेक्षा जास्त बलाढ्य व्हावं लागतं. आणि अमेरिका जगाच्या पाठीवर एकमेव बलाढ्य राष्ट्र आहे. त्याच्यापुढे इराण काहीच नाही. तर हे युद्ध लवकरात लवकर संपावं आणि जगाने सुटकेचा निश्वास टाकावा. एवढं बोलून थांबतो. व्हिडिओ कसा वाटला लाईक, कॉमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.